नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड तालुक्यातील चातारी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी चातारी येथील यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा बँक या ठिकाणी उंचवडत येथील श्यामराव लुमदे आपल्या विविध मागण्या या ठिकाणी घेऊन उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तर पाहूया त्यांची प्रतिक्रिया। किती दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत? कालपासून बसलेलो आहे, सोमवारपासून। आणि आजचा दुसरा दिवस। आमच्या मागण्या अशाच, नाव शामराव देवराव लुमदे, राहणार उंचवडत। आमच्या अशा मागण्या आहेत की बा जे 50% जे आणेवारी कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला पूर्ण गावाला लागते की काय 10-5 शेतकऱ्याला लागते, याची आम्हाला सरकारनं पूर्ण माहिती द्यावा। म्हणजे 25 लोकांना लागते, गावाला लागते ते। आणि दुसरी गोष्ट, काही त्याने वंचित ठेवल्या तर उंचवडमध्ये 18, कोपरा चातारी 42, मानकेश्वर, शिंदगी, सोईट, महागाव, ढालकीपट्टा 57, बोरी 47, परजना 52, असे सगळे मिळून 216 सभासदाचे वंचित राहिलेत। आणि पुनर्गठनमध्ये कमीत कमी 200 लोक मागल्या योजनेमध्ये थकीत राहिलेले आहेत। अजून आमच्या पूर्ण मागण्या म्हणजे हे सगळे काय आहे ते त्याने आमचे किंवा म्हणजे ठेवली नाही, त्यानं पहिल्यापासून वंचित ठेवली, आम्हाला एकदा लाभ झाला नाही। काय म्हणून किती दिवसापर्यंत उपोषणाला राहणार? आम्ही आता आमच्या मागण्या पूर्ण होस तर आम्ही येथून उपोषणाचा घाटणार नाही समजा। आता घेऊ पहिल्यापासून। कर्ज माफीतून छत्रपती शिवाजी महाराज योजनेतून वंचित ठेवलं, महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून वंचित ठेवलं। कारण लावलं एखादं काय झालं बा म्हणलं तर ते म्हणले बा ते घटनेतच दिलेलं आहे म्हणले आंबेडकरांनी की बा 100मध्ये 30 लाख सोडायचे। ते आमच्या मनावर राहिले म्हणजे आम्हाला जे आवडणं गेले आम्ही लोक सोडतो म्हणले। साहेब लोक म्हणजे कर्मचारी नाही, हे करणार 100 लोकांतून 30 लोक सोडायला लागतात म्हणले कशात ते। आम्हाला सोडणंच भाग आहे म्हणले, कोण्या योजनेत पहा म्हणले आम्ही तिथं सोडतोच म्हणले, कशातही राहते म्हणले। समजा कोण्या 30% लोक चालत नसते म्हणले 100मध्ये 70 घेतलं की 30% लोक सोडले कशात कर्जात राहू, कशात चालत नाही, त्याचं काहीच चालणार म्हणले। म्हणून आमचं काहीच चालणार 30% हवं म्हणले तुम्ही, हा म्हणजे काय चालत नाही म्हणजे काहीच नाही, म्हणून आम्ही उपोषणाला बसलो। या अगोदर तुम्ही उपोषण टाकलं होतं का? हो, टाकलं होतं 2 वर्षाखाली। त्यावेळेस तुम्हाला कोणी शब्द दिला का? नाही, ते म्हणले आम्हाला उठवलं, ससाने आमदारांनी दिलं तुमचं करायला होतं म्हणले बराबर, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यात नाही। यावेळेस बसलो आता, हे मागण्या झाल्याशिवाय उठायचंच नाही समजा। आता काही किती दिवस उपोषण करणार? किती 8 रोज लागू, 4 रोज लोक मागण्या मान्य करू। त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याकरता त्यांनी पाठपुरावा करावा आणि लवकर मागण्या पूर्ण कराव्यात। नाही केल्या तर येतो उपोषणाला बसलेच, पण पूर्ण गाव सुद्धा यांच्यासोबत बसायला तयार आहे। बस गावाच्या वतीने आज 16 तारीख 2 दिवसापासून शामराव जामोदराव लुमदे उंचवडत, शामराव देवराव लुमदे उंचवडत यांच्या अजून 2 वर्षापूर्वी सुद्धा यांच्या मागण्या उपोषणाला बसली होती। त्यावेळेस आमदार साहेब ससाने साहेबांना उपोषण उठवलं, परंतु आज रोजी आजच्या तारखेला 15-16 तारीख आहे का? 15-16 तारीख आजच्या तारखेला सुद्धा कोणत्याही प्रकारची मागणी पूर्ण झालेली नाही। या ठिकाणी सदर सोसायटीचे आमचे काळे साहेब, सदर आमच्या डिपार्टमेंटने यांची जातीनं लक्ष द्यावं। तालुक्याचे आमदार, तालुक्याचे खासदार, तालुक्याचे पोलीस प्रोटेक्शन सुद्धा नाही या ठिकाणी। या माणसाच्या जीवाला कमी जास्त जर काही झालं तर यांना कोण जबाबदार आहे? हा माणूस एकटा बिना पाण्यापासून इथं बसून आहे। या निमित्तानं सगळ्या शासनाला, डिपार्टमेंटला नम्रतापूर्वक विनंती।